एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। दीक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेला रविवारी दिनांक 28 दीक्षाभूमी येथून राज्यभरातील पत्रकारांच्या प्रचंड प्रतिसादात सुरुवात झाली। यावेळी उपस्थित शेकडो पत्रकारांना मार्गदर्शन करताना वसंत मुंडे म्हणाले, राज्यकर्ते मताचे गट्टे पाहूनच समाजातील विविध घटकांसाठी योजना जाहीर करत असतील तर या राज्यातला प्रत्येक पत्रकार मताचा गठ्ठा आहे। याचा विचार करून राज्यकर्त्यांनी पत्रकारांचे प्रश्न सोडवावेत असे आवाहन त्यांनी केलं आहे। दरम्यान मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर संवाद यात्रेला सुरुवात झाली। नागपूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली बहुचर्चित राज्यव्यापी पत्रकार संवाद यात्रेला रविवार दिनांक 28 जुलै 2024 रोजी सुरुवात झाली। लोकशाहीच्या बळकटीसाठी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी हा संकल्प घेऊन दीक्षाभूमी ते मंत्रालय या पत्रकार संवाद यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे, सरचिटणीस विश्वासराव आरोटे, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, माजी अध्यक्ष चंदन शिरवाळे, कार्याध्यक्ष प्रवीण सकपाळे, राज्य समन्वय संतोष मानूरकर, निलेश सोमाणी, महेश पानसे, नितीन शिंदे, नयन मोढे, वैभव स्वामी यांच्यासह राज्यभरातील पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी पुढे बोलताना वसंत मुंडे म्हणाले, घटना लिहिण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकार होते। बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र त्यांनी काढलं आणि त्यामुळे महामानव बाबासाहेबांनी जिथे दीक्षा घेतली त्या दीक्षाभूमीतूनच पत्रकार संवाद यात्रा काढायची असे ठरवले होते। महामानव बाबासाहेबांच्या पावन अशा दीक्षाभूमीला वंदन करून पत्रकार संवाद यात्रा पुढे जाणार आहे। आजपर्यंत पत्रकार सर्वसामान्य माणसाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, प्रशासकीय, राजकीय प्रश्न शासन आणि प्रशासनाच्या दरबारात मांडत आले आहेत। सर्वसामान्य माणसाचा आवाज बनत आले आहेत। कायम लोकांचा आवाज बनत आलेल्या पत्रकारांवर स्वतःसाठी आवाज उठवण्याची वेळ आली आहे। कारण कोरोना महामारीनंतर पत्रकार ज्या अवस्थेतून जात आहेत, जे प्रश्न आणि संकटांचा सामना करत आहेत, त्याकडे कोणाचेही लक्ष नाही। पत्रकार हा समाजाचा एक घटक आहे हे मानायला देखील राज्यकर्ते आणि प्रशासन तयार नाही। समाजातल्या प्रत्येक घटकासाठी शासनाच्या काही ना काही योजना आहेत, परंतु पत्रकारांसाठी कोणत्याही योजना नाहीत। पत्रकार समाजातला एक घटक असेल तर त्याच्यासाठी शासनाच्या योजना का नाहीत हे विचारण्यासाठी ही पत्रकार संवाद रॅली आहे। सरकार विविध घटकांचे मतांचे गठ्ठे पाहून त्यांच्यासाठी विविध योजना जाहीर करत असेल तर सरकारने पत्रकारांचा मतांचा गठ्ठा किती आहे हे देखील लक्षात घ्यावे। असं सांगत संवाद यात्रा जसजशी पुढे जाईल तसतसे लोकांचे मोठ्या प्रमाणात समर्थन मिळेल आणि राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नांबाबत गंभीर बनेल असा विश्वास वसंत मुंडे यांनी व्यक्त केला। पुढे बोलताना त्यांनी ही संवाद यात्रा पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते, मालक, वर्तमानपत्रातील कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी असल्याचं शेवटी वसंत मुंडे यांनी म्हटलेलं आहे। संवाद यात्रेत सर्व स्तरावरील पत्रकारांनी सहभागी व्हावे असं आवाहन त्यांनी केले। दरम्यान विश्वासराव आरोटे म्हणाले की पत्रकार संवाद यात्रेची संकल्पना प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांची होतीच, परंतु त्यांच्यात नेतृत्व आणि दातृत्व देखील आहे। संवाद यात्रा काढताना संघटनेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना वसंतराव यांनी विश्वासात घेतले आणि त्यामुळेच आज संवाद यात्रेच्या शुभारंभाला राज्यभरातील सर्व स्तरातील पत्रकारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचं विश्वासराव आरोटे म्हणाले। तर संपादक संतोष मानूरकर म्हणाले, आजचा पत्रकार संवाद यात्रेचा शुभारंभ झालेला 28 जुलै हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला जाणार आहे। ही यात्रा जेव्हा मुंबई आणि मंत्रालयात जाईल तेव्हा वसंतराव मुंडे हे राज्यभरातील पत्रकारांसाठी गोड बातमी देतील असे मानूरकर यांनी म्हटलेलं आहे। प्रास्ताविकात विभागीय अध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी संवाद यात्रा मंत्रालयावर धडकल्यानंतर आपले प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे हे नक्कीच पत्रकारांसाठी काही ना काही घेऊन येतील असा विश्वासही व्यक्त केलेला आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर
9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.